बीडमधून संस्था चालकाची गुंडगिरी आता समोर आलेली आहे। स्वयंपाकी कर्मचारीला शिवीगाळसह तिच्या नवऱ्याला मारहाण करणारा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आलेला असून बीडमधील एका आश्रमशाळेच्या संस्था चालकाची दादागिरी आणि गुंडगिरी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे। एका आश्रमशाळेमध्ये कार्यरत असलेल्या स्वयंपाकी कर्मचारीला आपल्या शेतामध्ये येऊन खुरपणी केली पाहिजे, निंदणी केली पाहिजे, घरी येऊन धुणी भांडी करून स्वयंपाक केला पाहिजे अशी मागणी करत संस्था चालकाने त्या महिलेचा स्वयंपाकी महिलेचं वेतन बंद केलेलं असून अनेक महिन्यापासून तिला वेतनापासून वंचित ठेवण्यात आलेलं आहे। संस्था चालकाची मनमानी कार्यालयामध्येच संस्था चालकाने त्या महिलेच्या पतीला अश्लील भाषेमध्ये शिवीगाळ करत मारहाण करण्याचा प्रयत्न करणारा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झालेला असून बीडमधील या संस्था चालकाची गुंडगिरी आणि दादागिरी आता समोर आलेली आहे। या संस्था चालकाला त्याच्यावर गुन्हा दाखल व्हावा याच्यासाठी स्थानिक जिल्ह्यातील संघटना शिक्षक संघटना कार्यरत असून नुकताच बीड जिल्ह्यातील शिक्षक शिक्षकेतर आश्रमशाळा शिक्षक शिक्षकेतर संघटनेचे जिल्हाध्यक्ष सानप सरांशी संपर्क केला असता त्यांनी सांगितलं की त्या संस्था चालकावर गुन्हा दाखल झालेला असून या घटनेची चौकशी करून त्या महिलेला न्याय देण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत। अनेक शिक्षक संघटना यासाठी आवाज उठवत असून या कथित संस्था चालकाची मनमानी दादागिरी गुंडगिरी ही बंद झाली पाहिजे अशी अपेक्षा शिक्षक शिक्षकेतर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे। त्या महिलेला न्याय मिळावा याच्यासाठी सगळ्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संघटना या कार्यरत झालेल्या आहेत। बळीराजा न्यूज चॅनल, शिरपूर, धुळे।